न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. भाजपात प्रवेश म्हणजे सर्व पापांचे शुद्धीकरण. बडगुजर यांच्यावरील SIT चौकशी गोदावरीत वाहून गेली. नाशिक. भ्रष्टाचाराचे कितीही आरोप झाले असले तरी एकदा भाजपात प्रवेश केल्यानंतर तो माणूस अत्यंत शुद्ध आणि निष्कलंक कसा होतो असाच आत्तापर्यंतचा इतिहास राहिला आहे. त्याला बडगुजर अपवाद कसे ठरणार? गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू असताना मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत एकदाचा बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र याच भाजपने विधानसभा निवडणुकीआधी सुधाकर बडगुजर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. राजकीय वातावरण तापवलं होतं. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ते प्रश्न केवळ प्रश्नच राहिलेले आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांनी डान्स करून पार्टी केल्याचा आरोप राणे यांनी केला आणि या पार्टीचे फोटो सभागृहात झळकावले होते. आणि त्यावेळेस नितेश राणे यांनी म्हटलं होतं की सुधाकर बडगुजर 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते आणि याची चौकशी करण्याची मागणी राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर मंत्री दादा भुसे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधिमंडळात राणेंची पाठराखण केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत पार्टी करण्याचा विषय अतिशय गंभीर आहे. देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता हा खरं तर पॅरोलवर बाहेर होता. त्यामुळे त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हा गंभीर प्रकार आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे? अशी पार्टी करण्यात कोण कोण होते? त्याला कोणाचा वरदहस्त होता का? हे तपासण्यात येईल. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोण पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत असा होतो आणि म्हणून SITच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत या प्रकरणाची चौकशी होईल, तपासणी होईल, तसेच आरोपींवर दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. मात्र आता आमदार नितेश राणे यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील सूर बदलल्याचे चित्र आहे. आता नितेश राणे यांनी म्हटलं की हिंदुत्वाचा धागा पकडून आमच्यासोबत कोणी येत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करणार. बडगुजर आता 100% भगवाधारी झाले, त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर म्हणतात की बडगुजर यांच्यावर टीका करण्यात आली होती ही गोष्ट खरी आहे. हे सगळं बडगुजर त्या पक्षात ठाकरे गटाच्या शिवसेनेत असताना झालेलं आहे. आमच्याकडे आल्यावर तसं घडलेलं नाही. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आकांडतांडव करणारे मात्र आज शांत झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या वॉशिंग मशीनचे लाभार्थी झाले की सर्वच पावन होतात अशी चर्चा सामान्य नागरिकांपासून ते राजकीय निरीक्षकांपर्यंत सुरू आहे. अशी शिस्त भाजपची आहे का? हेच पक्षाचे नियम आहेत का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले असतील तर त्याचे भाजपला घेणं ना देणं म्हणजे दुसऱ्या पक्षातील एखादा भाजपवर बोलू लागला तर त्याला गार कसं करायचं याची शिकवण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या निमित्ताने देण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. आणि या सर्व बाबी लक्षात घेता मुळात ठेकेदार असलेले बडगुजर भाजपा नेत्यांना कसे ठेक्यात नाचवतील याचं चित्र काही दिवसातच स्पष्ट होईल. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. विकसित भारतासाठी महिला नेतृत्व आधारित विकास विषयक राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. विविध राज्यातील कुलगुरू खासदार कंगना रनौत, किरण बेदी, डॉक्टर शिवाजीराव डोळे यांची उपस्थिती.
दिनांक 18 जून 2025 इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी नरेंद्र मोदी अध्ययन केंद्र तसेच संयुक्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली महिला नेतृत्व आधारित विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी युगातील सशक्ततेची नवी क्षितिजे या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे संपन्न झाले. या चर्चासत्राला अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत, विशेष अतिथी म्हणून माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी, आसाम माजी राज्यपाल जगदीश मुखी, तर मान्यवर पाहुणे म्हणून व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव डोळे उपस्थित होते. आणि याशिवाय दिल्ली, हरियाणा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू यावेळेस उपस्थित होते. या चर्चासत्रात महिला सशक्तीकरण, सहकार क्षेत्रातील समावेशी विकास आणि शैक्षणिक नवोपक्रम या विषयांवर सखोल चर्चा झाली. आपल्या भाषणात डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी ग्रामीण भागातील महिलांचा सहकार चळवळीत सहभाग, महिला नेतृत्वाची भूमिका आणि व्यंकटेश्वरा समूहाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. आणि त्यांनी नमूद केले की त्यांच्या सहकारी संस्थेत सुमारे 50% महिला सदस्य आहेत आणि संस्था महिला सक्षमीकरणासाठी सातत्यानं कार्यरत आहेत. संस्थेमार्फत महिलांना कृषी प्रक्रिया, लघु उद्योग, आर्थिक साक्षरता आणि नेतृत्व विकास आदी बाबतीत मोफत प्रशिक्षण दिलं जातं. या उपक्रमात राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार परिषद यांचा सहकार्य लाभलं. तसेच अरुणाचल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडीज, राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, योगी व्यंकटेश्वरा विद्यापीठ, साईनाथ युनिव्हर्सिटी आणि इतर संस्थांनी सहकार्य केलं. हे चर्चासत्र महिला नेतृत्वाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले असून विकसित भारताच्या दिशेनं सामूहिक विचार आणि सहभागाचा एक प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. युद्ध नको, शांतता हवी. पॅलेस्टाईनवरील हल्ले थांबवा. मार्क्सवादी पक्षाची भ्रातृभाव सभेत मागणी. 17 जून हा पॅलेस्टाईन भ्रातृभाव राष्ट्रीय दिनानिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी C2 कामगार भवन, खुटवडनगर येथे सभा घेण्यात आली आणि यामध्ये वरील मागणी करण्यात आली. यावेळी कॉम्रेड राहुल गायकवाड यांनी पॅलेस्टाईनवरील इस्रायल देशाने केलेले बॉम्बहल्ले आणि लष्करी आक्रमण याविषयी सविस्तर माहिती दिली. इतिहासाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक विश्वजित कदमसर यांनी ब्रिटन साम्राज्यवाद आणि अमेरिकन यांच्यातल्या पाठिंब्याने हे हल्ले होत असल्याचं आणि यामागे शस्त्रांचा व्यापार आणि नफा हे असल्याचं सांगितलं. कॉम्रेड प्रकाश चौधरी यांनी मानवतावाद आणि परराष्ट्र धोरण, सध्या चाललेली देशातील नरसंहार आणि क्रूर मोहीम याविषयी विचार मांडले. पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी गाझामधील पॅलेस्टिनी लोकांविरोधात गेल्या 20 महिन्यांहून अधिक काळात इस्रायलने केलेले बॉम्ब हल्ले आणि लष्करी आक्रमणामुळे 55,000हून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. गाझातील लोकांना अभूतपूर्व मानवीय आपत्तीत ढकललं गेलं असून आवश्यक पायाभूत सुविधा, रुग्णालये, शाळा, निर्वासितांच्या आश्रयस्थाने जाणून बुजून लक्ष केली जात आहेत आणि हा नरसंहार आहे. सर्वात अमानवीय म्हणजे इस्रायल गाझामधील जनतेला मानवतावादी मदतही नाकारत आहे. गाझाकडे मदत घेऊन येणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय जलसीमेत असणाऱ्या फ्रीडम फ्लोटिलाच्या मॅडलिन या मानवतावादी जहाजावर इस्रायलने हल्ला केला आहे, अपहरण केलं आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकांना अटक केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयासह जागतिक स्तरावर वाढत जाणाऱ्या संतापानंतर
नेतन्याहू सरकार आणि अमेरिका आणि त्यांच्या अमेरिकेसह काही मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने युद्ध सुरू ठेवत आहे. सुरुवातीपासून भारताने पॅलेस्टिनी स्वातंत्र्याला पाठिंबा दिला होता. त्या ऐतिहासिक धोरणाच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याऐवजी आता भारत सरकारने इस्रायलचे तुष्टीकरण करून त्याची आक्रमणकारी भूमिका स्वीकारली आहे. हे अत्यंत अयोग्य आहे. साम्राज्यवादी, वसाहतवाद विरोधी एकता आणि राष्ट्रीय मुक्ती चळवळींना पाठिंबा देण्याचे भारताचे परराष्ट्र धोरण होते. त्यापासून मोदी सरकारने लज्जास्पद फारकत घेतली आहे आणि याचा निषेध सभेत करण्यात आला. युद्धाच्या विरोधात आणि शांततेसाठी पॅलेस्टिनी जनतेबरोबर या सभेत भ्रातृभाव व्यक्त करण्यात आला. शेवटी उपस्थित काही जणांनी या चर्चेत भाग घेऊन आपल्या शंकांचं निरसन केलं. यावेळी C2चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, पक्षाच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वसुधाताई कराड, कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, कॉम्रेड दिनेश सातभाई, शिवदास म्हस्ते, कॉम्रेड आत्माराम डावरे, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड हिरामन तेलोरे, कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड युवराज पाटील, कॉम्रेड स्वरूप वाघ, कॉम्रेड गौतम कोंगळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शेतकऱ्यांचा एकही आमदार इमानदार नाही. शेतकरी मेला तर फक्त 1 लाख, रोड अपघातामध्ये मेला तर 10 लाख, विमान अपघातात मेला तर 1 कोटी. आणि यावरून कळतंय की शेतकऱ्यांचं किती अवमूल्यन झालं आहे. कोणी केलं? शेतकऱ्यांनी केलं आहे. कारण या शेतकऱ्यांनी चोरणाला एक हरामखोर, बेवडेबाज, लफडेबाज लोकांना आमदार म्हणून निवडून दिले. कदाचित अशीच माणसे शेतकऱ्यांना आवडत असावीत किंवा या शेतकऱ्याने पैसे घेऊन चोराला मत विकलं असेल. व असा कारखाना कासोदा सुरू करण्यासाठी 1 महिन्यांपासून शेतकरी आणि शेतकरी संघटना लढते आहे. पण जळगाव जिल्ह्यातील एकही आमदार किंवा मंत्री यात मदत करत नाही, सामीलसुद्धा झाला नाही. यावरून स्पष्ट दिसते की जळगाव जिल्ह्यातील आमदार आणि मंत्री कोणत्या स्तरावरचे, कोणत्या गुणवत्तेचे आहेत. नक्कीच चोर आहेत म्हणून तोंड लपवत आहेत, शेण खाल्लेलं कुत्र्यासारखं. 1 महिना झाला तरी अंमळनेरचे एरंडोल, धरणगाव, पाचोऱ्याचे आमदार कासोदा येथे गेलेच नाहीत. एकही म्हणत नाही की मी मदत करतो. का? उलट जळगावचे जिल्हाधिकारी हे जळगावचे नाहीत, कधीच येथे संचालक चेअरमॅन नव्हते. त्यांना येथे आमदार खासदार निवडून यायचे नाही. तरी पण कलेक्टर आयुष प्रसाद यांनी जिल्हा बँकेचे MD जितेंद्र देशमुख यांना ताबडतोब फोन लावून विचारलं, तुमचे किती कर्ज या कारखान्यावर आहे, ते कसे कमी करता येईल, ते कसे फेडता येईल याची माहिती आम्हाला द्या. कलेक्टरने येथे साखर आयुक्त पुणे यांना फोन लावला. म्हणे जळगाव जिल्ह्यातील केळीवर अवकाळी, पावसाळी, वादळी आणि पनामा रोगराईचा मारा झाला होत आहे आणि म्हणून तर पर्याय म्हणून ऊसाचे पीक घ्यावं लागणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील 3 साखर कारखाने बंद पडले आहेत, ते चालू केले पाहिजेत. वसंत साखर कारखाना कासोद्याचे 50 शेतकरी माझ्यासमोर उभे आहेत. तर हा कारखाना कर्जमुक्त करून चालू करायचा आहे. तुम्ही सरकारकडून किमान 50 कोटींचं पॅकेज मंजूर करू शकता का? हे काम तर गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, स्मिता वाघ यांनी केलं पाहिजे. पण यांना फक्त संचालक आणि चेअरमॅन होणं आवडतं. आम्ही शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हा बँकेत गेलो तर चेअरमॅन श्री संजय पवार यांनी तातडीने मीटिंग घेतली. त्यात प्रत्येक शेतकरीला उत्तर दिलं. म्हणाले, हा कारखाना माझ्या बापाने चालू केला आहे, तर या चोरांनी बंद पाडलं. मी पुन्हा चालू करण्यासाठी कर्ज कमी करून चालवायला मदत करीन. तुम्हाला हवी ती मदत करीन. तुम्ही विनंती करू नका, मला हक्काने सांगा. मी माझ्या पदाचा, बुद्धीचा, ज्ञानाचा वापर करून कारखाना चालू करणार. जामनेर तालुक्यातील नांद्रे येथील विकास सोसायटीचे चेअरमॅन आणि उपचेअरमॅन यांचे वय 82 आणि 83 झाले, तरी ते काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचा सत्कार श्री संजय पवार यांनी केला आहे. जळगाव कलेक्टरच्या कार्यालयात एक माणूस कागद, पेन, मोबाईल घेऊन उभा होता. कलेक्टरने त्याला माझं काम सांगितलं. शेतरस्ता, शेतमोजणी. तो गिरीश महाजनच्या आसपास खास असल्याने म्हणाला, माझ्याकडून माहिती तर घेतली पण ओळख दिली नाही. मी विचारलं तर म्हणे मी कोणीच नाही. गिरीश भाऊ, अशी लफंगी माणसे तुमचे नाव सांगून कोणता धंदा करीत आहेत? तुम्ही तर नाचगाणी करण्यात व्यस्त आहात आणि इकडे जामनेर लुटले जात आहे. जर मंत्र्यांचा OSDPA चमचा पंटर नाव सांगत नसेल, परिचय देत नसेल, फोन नंबर देत नसेल तर प्रामाणिक असेल का? गिरीश महाजन, हे काय चाललं आहे? तुम्ही राम मंदिरवाले आहात ना?
तुम्ही कमळवाले आहात ना? शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा. मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसानं झोडपलं. वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी. किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रात्रीच्या वेळी जोरदार सरी. पावसाचा दिवसा मात्र वेग कमी. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. रत्नागिरीत पावसाची संततधार. शेतात साचले पाणी. शेतकरी चिंताग्रस्त. रत्नागिरीत पावसाची संततधार. सरींवर सरी. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात भात पेरण्या पूर्ण. मळ्यांमध्ये साचून राहिलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कोवळी भात रोपे संकटात. जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळे 30 ते 40% रोपे कुजली. रोपे कुजल्यास दुबार पेरणीचा संभाव्य धोक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भरत गोगावलेंकडून अघोरी पूजा. सूरज चव्हाणांकडून भरत गोगावले यांचा व्हिडिओ पोस्ट. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावेळी महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. शिंदेचे मंत्री भरत गोगावलेंचा मंत्रिकासोबतचा आणखीन एक व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला आहे. भरत गोगावलेंचा व्हिडिओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरत शेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का असा सवाल उपस्थित केला आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी परिसरात 5 बिबट्यांचा वावर. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे प्राणी आहेत, ज्यामध्ये
बिबटे आणि अस्वलांची संख्या अधिक आहे. बरेचदा या हिंस्र प्राण्यांचा वावर शहर परिसरामध्ये पाहायला मिळतो. रात्री जंगलाला लागून असणाऱ्या म्हाडा कॉलनी परिसरामध्ये तब्बल 5 बिबटे आढळून आले. वनविभागाला या संदर्भात माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री 12 वाजेपर्यंत वनविभागाकडून या बिबट्यांवर पाळत ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सर्व बिबटे त्याच परिसरात वास्तव्यास होते आणि यामुळे शिकारीच्या शोधात आलेले हे बिबटे या भागात वावरत असल्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येते आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन मंडप रांग उभारणीला आला वेग. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन मंडप रांग उभारणीला आला वेग. आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान होत आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मंडप उभारण्याच्या कामाला गती आली आहे. प्रथमच 25,000 एवढी क्षमता असणारा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप मंदिर समितीने उभा केला आहे. 400 फूट लांब तर 100 फूट रुंद एवढा मोठा दर्शन मंडप पहिल्यांदाच पंढरीत उभा राहिला आहे. त्यामुळे साहजिकच यंदा पंढरपुरात वारकरी भक्तांचे विठ्ठल दर्शन हे जलद गतीने पूर्ण होणार आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत पदस्पर्श दर्शन रांग ही मोठ्या प्रमाणावर आषाढी यात्रेमध्ये लांब जात असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी नव्याने 450 फूट लांब आणि 100 फूट रुंद असा एक अखंड मंडप घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये 25,000 भाविक व इतर सर्व मंडपात मिळून 35,000 भाविकांची उभारण्याची, तसेच या मंडपामध्ये यावर्षी प्रथमच बसण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. मंडपाची उंची वाढवण्यात आली असून भाविकांना ऊन, वारा, पाऊस यापासून कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली गेलेली आहे. तसेच या पदस्पर्श रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना चहा, पाणी, जेवण या सुद्धा सुविधा मंदिर समितीमार्फत दिल्या जाणार आहेत. रामकृष्ण हरी. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक. विमान अपघातात रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू. रोशनी हिच्या पार्थिवावर राहत्या घरी डोंबिवलीत अंत्यसंस्कार.
12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीमधील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील परिसरात आपला आईवडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होती. आईवडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली. अहमदाबादच्या फ्लाईटने ती लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवली परिसरात शोककळा पसरलेली आहे. आज सकाळपासूनच तिच्या इमारतीमध्ये परिसरातील नागरिक जमा झाले आहेत. रोशनी सोनघरे हिचा मृतदेह तिच्या घरी डोंबिवलीत आणला गेला आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. खासदार संजय राऊत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद मुंबई येथे होत आहे. साजरा होतो आहे. उद्धव ठाकरे सूचक मार्गदर्शन करणार आहे, उत्सुकता आहे. पण त्यात आज सामना संपादकीमध्ये म्हटलंय की सोबत आलं तर ठीक, नाहीतर मग स्वबळावर किंवा एकाकीपणे. नेमकं काय समजायचं? अरे, महाराष्ट्रामध्ये मुळात आज शिवसेनेचा 59वा वाढदिवस आहे. 59 हा टप्पा गाठणं सोपं नसतं. एखादी संघटना, एखादा राजकीय पक्ष 59 वर्ष पूर्ण करतोय किंवा 59 वर्ष वर्धापती साजरा करतो, टप्पा गाठणं सोपं नाही. या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकट ही या पक्षाच्या जीवनामध्ये आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं. स्वतः शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सुरुवातीच्या काळामध्ये. आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय शिवसेना प्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेले. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष इतका पुढे नेला की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला, न्याय यंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलरप्रमाणे या पक्षावरती घाव घातले. पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना 59व्या वर्षात आलेली. असे अनेक घाव आम्ही पचवले, त्यापुढे पचवू. शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील. या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले, आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले, तरी हा पक्ष पुढे नेण्याचं धैर्य आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले. शिवसेना
विरोधी पक्षात उत्तम काम करत आले आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं. पण शिवसेनेचं भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं. शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजीने केली. आज या पक्षाचा 59वा वर्धापन दिन आहे. संध्याकाळी षण्मुखानंद हॉल येथे वर्धापन दिन सोहळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी पुढली दिशा आहे राजकीय त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित करणार. राऊतसाहेब, एक महत्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एकाकी लढू. त्यातून काय समजायचं? नाही, महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे. ही अनेकांची भूमिका आहे. माननीय शरद पवार जे असतील, काँग्रेस असेल, ही मी महाविकास आघाडी म्हणून सांगतोय. आम्ही एकत्रच आहोत. पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही. मग तो विचार मराठी माणसाचा असेल, विचार हिंदुत्वाचा असेल, अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल. शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे. शिवसेना कधीही कुणापुढे झुकली नाही आणि तडजोडी केल्या नाही. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे, हे लक्षात घ्या. आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे. भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी. दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे. हे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एक खरोखरची डी कंपनी त्यांचं. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बारामतीतील मुख्य PDCC बँक रात्री 11 वाजता उघडी. माळेगाव कारखान्याच्या याद्या सापडल्या. बारामती शहरातील मुख्य असलेली PDC बँक रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या देखील आढळून आलेल्या आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. PDCC बँकेचे अधिकारी रात्री 11 वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते, असा सवाल सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी उपस्थित केलेला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येत त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली, जगदाळे साहेब याच्यातले CCTV कव्हरेज आणि आपल्या ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे. कॅमेरा बंद
त्यामुळं बँकेत सगळे CCTV कॅमेरे आहेत, वर आहेत ना साहेब, आहेत ना बँकेत? हां, मग त्या सगळ्या CCTV कॅमेऱ्याने आता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली, वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता, म्हणजे आत कोणतरी होता लोक काय. अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही परिणाम आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, बीडीओंची नावं, दूध संघाची नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही. आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय. खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत, काय आल्यात. आपल्या देखत साहेब आम्ही आलोय, आम्ही बरोबर वर चढलोय. तिथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही. का आलेलं आहे कोण बँक लुटायला? बोलला कोण तुम्हाला एक शब्द? बोलले का कोण? ऐकून घ्या, जगदाळे साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहेत. आणि अशा पद्धतीने इथं आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्यांचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत. पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोस उत्तर दिलं जाईल. कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही. आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय. त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीत तर ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही. तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते, काय संशय आहे तुम्हाला नेमका? आणि वरती इतर पक्षातले कोण वरती मंडळी होते का? या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे PA मुसळे साहेब इथं होते. ते गाडीत बसून गेले. आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले. काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते. आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे. आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशा प्रकारचा उद्योग या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नमस्कार, आपण पाहत आहोत रायगड खालापूर तालुक्यातील पावसाचे अपडेट. रायगड खालापूर तालुक्यासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी.